तांबूस फुटता उधळे लाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। लाईव्ह 24 तास न्यूज। मला वाटते सगळ्यात या गडिंग्लज शहराच्या वाटोळ्यात अनेक वर्षे ज्यांनी सत्ताबंदी त्यांच्यामुळे झालेला आहे। मला वाटते सगळ्यात या गडिंग्लज शहराच्या वाटोळ्यात अनेक वर्षे ज्यांनी सत्ताबंदी त्यांच्यामुळे झालेला आहे। तुम्हाला याचा विश्वास 4-4.5 वर्षात काय केले आणि किती आपण निधी आणला। आता मी मगाशी गेलो बघायला तुमची जागा पाहते घर ते स्टेडियम बघितलं मी म्हणून काय चांगलं झालं तुम्ही जाता येते फिरायला कधी जात जावा देत आहे म्हणून काय झालं हे आपल्यासारखा दूरदृष्टीचा एक आमदार तुम्ही निवडला त्यामुळे गडिंग्लज शहर हे जर स्वर्ग करायचं असेल तर फक्त महायुतीच करू शकते एवढं लक्षात ठेवा। आपले सगळे विकासाचे प्रश्न हे सोडवण्याचं काम मी महायुती करेन आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती या ठिकाणी करतो। एकेका माणसाला इस्टेट मिळवण्याचा छंद असतो, एक माणसाला पैसा मिळवायचा छंद असतो, एक माणसाला दुसऱ्या पक्षाचे पैसे कसे येतील टंका कसे येतील याचा छंद असतो। एकेकाला दारूचं व्यसन असते, एकेकाला अनेक व्यसन असतात। मला व्यसन असलं आहे गोरगरिबांच्या योजना राबवायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायचं हे व्यसन मला। आणि म्हणून 30 वर्ष सलग मला एक सांगा 30 वर्ष सलग सकाळी 5:30 वाजेपासून बसणं लोकांचे प्रश्न समजावून सांगणं ती तळमळ असल्याच्या होत नाही। त्याच्या पोटात आणि त्याच्या ह्याच्यात असलं तर होऊ शकतं आणि हे काम जर प्रामाणिकपणाने करायचं असेल तर तुम्ही या निवडणुकीत काही करू नका, सगळं बोगस आहे। बघत मी विद्रोहाला म्हणत नाही, सब झूठ आहे सच हम है, सब झूठ आहे सच हम है। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमचा विश्वास ठेवा आणि या सगळ्या आपल्या योजनांचा फायदा घ्या। ज्या वेळेपासून मी या ठिकाणी आलेलो आहे त्या वेळेपासूनच या योजना या मतदारसंघामध्ये चालू झाल्या आणि लोकांना लाभ मिळायला लागला याचा मला आनंद आहे, अभिमान आहे। मी विकास कामावर काही बोलणार नाही। एक निरंतर माझे बरंच सांगितलेलं आहे गडिंग्लज शहराला किती पैसे आणले, शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा केला, बसवेश्वर महाराजांचा पुतळा आपण कसा केला, आपले 7-9 750 देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचा भाग घेतलं। आज ते काही मी घेणार नाही। हा कार्यक्रम आहे गरिबांच्या कल्याणाचा, तुमच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा आणि यासाठी आम्ही आयुष्यभर कसली तोडजोड न करता राबत राहू आणि दिवसभर क्षण तुमच्यासाठी वेचत राहू असा विश्वास मी या निमित्ताने देतो। आणि घरकुलासाठी जणांना आपल्याला करा तुमची या आठवड्यामध्ये निवडणुकीच्या घोषणा होईल। या निवडणुकीत काही करायचं नाही, फक्त आपण युती राष्ट्रवादीचं घड्याळ भारतीय जनता पक्षाचं कमळ आणि शिवसेनेचं शिवसेनेच लक्षात ठेवा आणि सत्ता पुन्हा एकदा आपल्या हातात द्या अशी विनंती करतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।